नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकायला जाणार आहोत 9व्या वर्गातील इंग्लिश कोर्सबुकमधील 3.5 हा धडा, ज्याचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट्स. याचा अर्थ होतो महान शास्त्रज्ञ. फोटोमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही सुद्धा एक महान शास्त्रज्ञ आहे आणि त्यांचं नाव आहे मायकल फॅराडे. तुम्हाला थोडंसं अचंबित झालं असेल की मी नाव असं का घेतलं. मायकल फॅराडे असं यांचं नाव असून मायकल फॅराडे असं नाव मायकल फॅराडे हे स्वतःचं घेत असत. कारण असं की त्यांना वाचा दोष होता, म्हणजे बोलण्यामध्ये त्यांना थोडासा दोष होता. र या शब्दाचा उच्चार ते व असा करत असे, म्हणजे रॅबिटला ते वॅबिट असं म्हणत असे. म्हणून त्यांच्या नावामधील मायकल फॅराडेमधला जो र आहे त्याचा उच्चारसुद्धा ते व करत असत आणि म्हणून मायकल फॅराडे असं ते आपल्या नावाचा उच्चार करत असत. तर असा वाचादोष असलेला व्यक्ती जो फॉर्मल एज्युकेशनपासून वंचित राहतो, म्हणजे कोणतंही आपलं औपचारिक शिक्षण न घेता एक महान शास्त्रज्ञ ते कसे बनले याची ही गाथा या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत. महान शास्त्रज्ञ यांचे गोडवे आपण तर भरपूर गात असतो, परंतु ती महान पदवी ज्या वेळेला व्यक्तीच्या नावासमोर लागते त्यासाठी घेत असलेले हालपेष्टा किंवा कष्ट याची कल्पना आपल्याला येत नसते. या धड्यामधून मायकल फॅराडे यांनी आपल्या जीवनामध्ये कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता महान शास्त्रज्ञापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला हे आज आपण बघणार आहोत. शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी दिलेली देणगी या समाजाला म्हणजे आज आपण जे पंख्याखाली बसलेलो आहोत किंवा AC मध्ये चालणारा जो पंखा असेल किंवा विमानांमध्ये उडणारं जे इंजिन आहे किंवा आपल्या मोटार गाड्या चालत असलेला जे काही इंजिन आहे, यामध्ये जे काही इंडक्शन मोटर वापरली जाते त्या इंडक्शन मोटरच्या साहाय्याने या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. आणि त्या इंडक्शन मोटरचाच शोध जो लावलेला आहे तो म्हणजे मायकल फॅराडे यांनी. अशी मोलाची कामगिरी आपल्या जीवनामध्ये करून गेलेले मायकल फॅराडे 22 सप्टेंबर 1791 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 25 ऑगस्ट 1867 मध्ये ते मृत्यू पावले. ब्रिटिश वंशातील हे महान शास्त्रज्ञ एका साध्याशा खेड्यामध्ये राहत असत. आज आपण त्यांच्याच जीवनाबद्दल बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या धड्याला. ग्रेट सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे महान शास्त्रज्ञ. सुरुवातीला एक कोटेशन आपल्या इथे दिलेलं आहे, ते बघूयात आपण आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया. ग्रेट सायंटिस्ट्स आर पर्सिव्हरिंग अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. वी आर गोइंग टू लर्न द मिनिंग ऑफ दिस. ग्रेट सायंटिस्ट हे लोक जे असतात आर पर्सिव्हरिंग म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणारे, हार्ड वर्किंग असा त्याचा अर्थ होतो. अँड नेवर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. डिटर्ड म्हणजे कॅनॉट बी स्टॉप्ड, थांबवणे. त्यांना थांबवल्या जाऊ शकत नाही कशाच्या साह्याने? बाय डिफिकल्टीज. डिफिकल्टीज म्हणजे जे काही संकट आहेत, हालअपेष्टा आहेत जीवनामधल्या, त्यांच्या साह्याने त्यांना थांबवता येऊ शकत नाही. आणि चिकाटीने काम करणारे म्हणजे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवायचा, जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करत राहायचा, ते म्हणजे महान शास्त्रज्ञ. आणि त्यांना आपण थांबवू शकत नाही. कोणतीही डिफिकल्टीज त्यांच्यासमोर आले, कोणतीही संकट त्यांच्यासमोर आली, कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर आली तरी ते थांबत नाही. डिटर्ड म्हणजे कॅनॉट बी स्टॉप्ड. ओके, चला तर मग समोर बघूया. आपण धड्याला सुरुवात करूया आता. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट्स अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी in the form of Faraday's laws. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against odds. In the first paragraph itself, we are told about the Michael Faraday and his greatness actually. Why he is called as a great scientist? Because there are certain things that are very important in this paragraph that we all know about the Faraday's laws actually. The science students may be knowing about the Faraday's laws. Okay, he has already invented that electromagnetic induction motor. So whatever the concept of electromagnetism is there, Michael Faraday started the project on that and he invented all those things. Okay, so Michael Faraday is regarded
ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट. सुप्रसिद्ध सायंटिस्ट, महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांची गणना होते. अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स, आणि शोधकर्ते, इन्व्हेंटर्स म्हणजे शोधकर्ते, ऑफ मॉडर्न टाइम्स म्हणजे आधुनिक काळातले महान शास्त्रज्ञ आणि शोधकर्ते असं नाव मायकल फॅराडे यांचं घेतलं जातं. ते रसायनशास्त्रज्ञ तर होतेच, परंतु ते भौतिकशास्त्रज्ञ सुद्धा होते. अँड इज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी, आणि त्यांनी कोणत्या गोष्टीवर काम केलं, त्यांच्या संशोधनाचा विषय काय होता, इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत. इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी, आणि या इलेक्ट्रिसिटी या विषयावर आजही अभ्यास केला जात आहे, लोक शोध करत आहेत, सब्जेक्ट ऑफ स्टडी इन द फॉर्म ऑफ फॅराडेज लॉज. आणि त्यांनी आपले जे काही इलेक्ट्रिसिटीबद्दलचे, विद्युतबद्दलचे नियम मांडलेले आहेत ते फॅराडेज लॉज म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि फॅराडेज लॉज हे अजूनही आपल्या सिलेबसमध्ये आपण शिकत आहोत. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी, हे तर त्यांच्या कामगिरीबद्दल झालं, परंतु बट फ्यू नो म्हणजे जाणणे, हिज इन्स्पिरेशनल म्हणजे मोटिवेशनल लाईफ स्टोरी, प्रेरणादायी, इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी, त्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल किंवा त्यांच्या जीवनकथेबद्दल भरपूर लोकांना माहिती नाही. विच इज ऑल अबाउट करेज, आणि ही जी कथा आहे ही कशाबद्दल आहे, इट इज ऑल अबाउट करेज म्हणजे धैर्य, अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स, आणि कठीण परिस्थितीच्या विरोधात लढा देणं. फायटिंग म्हणजे लढा देणे, अगेन्स्ट द ऑड्स, ऑड्स म्हणजे कठीण परिस्थिती, डिफिकल्टीज. ही फॉट अगेन्स्ट द डिफिकल्टीज. त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या हालपेष्टा आल्या आणि कोणकोणते डिफिकल्टीज आल्या त्याच्या विरोधात दिलेला त्यांनी धडा म्हणजे त्यांची जीवनकथा. समोर बघूया आपण त्यांनी कसा आपल्या जीवनामध्ये लढा दिला आणि ते कसे सक्सेसफुल झाले आपल्या जीवनामध्ये, ते आपण बघणार आहोत. मायकल फॅराडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबम. मायकल फॅराडे यांचा जन्म इन टू अ पॉवर्टी स्ट्रिकन फॅमिलीमध्ये झाला, म्हणजे एका गरीब कुटुंबामध्ये, पुअर फॅमिली. हिज फॅमिली वॉज व्हेरी पुअर. इन अ डर्टी म्हणजे घाणीने माखलेला लंडन सबब, उपनगर ज्याला आपण म्हणतो. सबब म्हणजे उपनगर, जिल्हा वगैरे असतो, लंडनपासून दूरवर असलेला एखादा जिल्हा ज्याला आपण म्हणूया, एखादं उपनगर ज्याला म्हणूया, त्या उपनगरामध्ये घाणेरड्या अशा गलिच्छ वस्तीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. डर्टी म्हणजे गलिच्छ. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट. डिफेक्ट म्हणजे दोष, प्रॉब्लेम. ही हॅज अ स्पीच प्रॉब्लेम ॲक्च्युली. दॅट मीन्स ही कुड नॉट स्पीक प्रॉपरली ॲज अ चाइल्ड. लहान मुलगा म्हणून ही सफर्ड म्हणजे त्यांना त्रास होता, ग्रासलेलं होतं फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट. वाचा दोषाने त्यांना ग्रासलेलं होतं. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारणे. ते काय करायचे, ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. रॅबिटचा उच्चार ते वॅबिट म्हणून करायचे. तर ही वूडचा उपयोग मित्रांनो नेहमी लक्षात घ्या. भूतकाळातल्या काही सवयीच्या गोष्टी असतील त्या सांगण्यासाठी या वूडचा वापर करत असतात. ही वूड प्रोनाऊन्स म्हणजे ते उच्चार करायचे. ओके, आय वूड प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळायचो असं वगैरे म्हणू शकतो आपण. आणि वूडच्याच जागी यूज टू वापरण्याची दुसरा एक जो काही फॉर्मॅट आहे परीक्षेमध्ये आपल्याला येऊ शकतो. त्या ठिकाणी वाक्य असं दिलेलं असेल, ही वूड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं असेल यूज टू. ओके, किंवा रिमूव्ह वूड असं म्हटलेलं असेल तर तुम्हाला वूडच्या ठिकाणी यूज टू वापरायचं आहे, लक्षात घ्या. USED आणि नंतर दुसरा शब्द त्याच्यासमोर टू, आणि मग जसं तसं वाक्य. ओके, सो ही यूज टू प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. रॅबिटचा उच्चार ते वॅबिट असा करत असत. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅराडे. ते स्वतःचं नाव सुद्धा घेऊ शकत नव्हते. हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ, म्हणून ते स्वतःला, हिमसेल्फ म्हणजे स्वतःला म्हणत असत फॅराडे. म्हणजे स्वतःच्या नावामध्ये जो र होता त्याचाही व उच्चार ते करत असत, म्हणून उच्चार काय होत असे त्यांच्या नावाचा, फॅराडे. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम. बाकीचे मुलं त्यांच्यावर हसायचे. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम इदर. आणि त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा याबद्दल त्यांची काही मदत केली नाही. डिड नॉट हेल्प हिम, त्यांची मदत केली नाही. वेन ही वॉज 12, जेव्हा ते 12 वर्षाचे होते, हिज मदर वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. म्हणून जेव्हा ते 12 वर्षाचे होते, या सगळ्या घटनांमुळे, त्यांच्या जे काही वाचादोषामुळे मुलं त्यांची मजा खिल्ली उडवत असत, शिक्षकही मदत करत नसत. अशा वेळेला आईने कंटाळून शी वॉज फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल, त्यांना शाळेमधून काढून टाकलं. दस अशा प्रकारे
पुटिंग ॲन एंड टू हिज फॉर्मल एज्युकेशन. टू पुट ॲन एंड म्हणजे शेवट करणे. अशा पद्धतीने त्यांच्या फॉर्मल म्हणजे औपचारिक शिक्षणाचे सगळे दारे बंद झाले. त्यांच्या औपचारिक शिक्षणाला ब्रेक लागला. पुटिंग ॲन एंड म्हणजे शेवट झाला, म्हणजे शाळेमध्ये जाणं त्यांचं बंद झालं. इथे आपल्याला लिसन, रीड अँड आन्सर काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत बघा. व्हॉट वेअर द ऑड्स अगेन्स्ट फॅराडे इन हिज चाइल्डहुड. फॅराडेच्या जीवनामधले कठीण परिस्थिती लहानपणामधल्या कोणत्या होत्या? तर ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम इदर. सो हर मदर वॉज फोर्स्ड टू टेक his mother was forced to take him out of school and thus putting an end to his formal education. These were the odds of his childhood education or childhood. Okay, so in this way you can give the answer. पुढच्या पॅराग्राफमध्ये बघूया आपण. ॲट 13 ज्यावेळेला ते 13 वर्षाचे झाले, हाऊएव्हर ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. मायकल फॅराडे यांनी बुक बाइंडर सोबत काम करायला सुरुवात केली. स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. बुक बाइंडिंगचं काम तुम्हाला माहीतच असेल. पुठ्याने जे काही पुस्तकं असतात त्यांचं बाइंडिंग केलं जातं. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे. आणि ते काय करत असतात दिवसभरामध्ये? ड्युरिंग द डे, पूर्ण दिवसभरात बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स, 100 पुस्तकं ते बाइंडिंग करत असत पूर्ण दिवसभरामध्ये. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. आणि पूर्ण रात्रभर ते जागे राहत असत. जितके काही पुस्तकं त्यांनी बाइंड केलेले होते ते वाचून काढत असत ते. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. आणि म्हणून रीडिंग जे होतं म्हणजे वाचन जे होतं त्यांचं ऑब्सेशन झालं होतं, म्हणजे त्यांना पछाडलं होतं. ही वॉज सो पजेस्ड विथ दिस रीडिंग, ॲक्च्युली द हॅबिट ऑफ रीडिंग. त्यांच्या रीडिंग हॅबिट इतकी वाढलेली होती की ते बिलकुल पछाडलेले होते. त्याच्यातून सुटकाच त्यांना मिळत नव्हती. म्हणजे जोपर्यंत ते पुस्तकं वाचत नसत त्यांना झोप येत नसे, म्हणून त्याला ऑब्सेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला मनापासून करावीशी वाटणे, मग त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असे. म्हणजे ते ऑब्सेशन झालं होतं, पॅशन झालं होतं त्यांचं रीडिंग. अँड वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंड टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. आणि एके दिवशी काय झालं, ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी. त्यांना एक पुस्तक भेटलं, बुक ऑन इलेक्ट्रिसिटी. कशावर? विद्युतवर, इलेक्ट्रिसिटी या विषयावरचं पुस्तक त्यांना बाइंडिंगसाठी आलं होतं. हॅड बीन सेंड टू हिज मास्टर, जे पाठवलं गेलेलं होतं टू हिज मास्टर, त्याच्या मालकाला, फॉर बाइंडिंग, बाइंडिंगसाठी पाठवण्यात आलेलं होतं. ही स्टार्टेड रीडिंग इट. आणि मग मायकल फॅराडे यांनी काय केलं, ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. आणि हे पुस्तक वाचता वाचता ते बिलकुल त्यामध्ये कम्प्लिटली हुक्ड म्हणजे त्याच्यामध्ये अडकले, म्हणजे त्या पुस्तकावर अट्रॅक्टेड झाले. कम्प्लिटली हुक्ड म्हणजे त्यामध्येच गुरफटले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड हा त्यांचा इंट्रोडक्शन म्हणजे तोंडओळख, आणि हीच त्यांची पहिली तोंडओळख झालेली होती टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी या विषयामध्येच त्यांनी समोरचं संशोधन आपलं केलेलं आहे. म्हणून धिस सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉज इंट्रोड्युस्ड टू हिम इन दिस वे. Okay, when he came across a book on electricity, he binded that and he read that book in the night, and so he was hooked. Actually, he was so interested in that book that he started reading the book and he started collecting the information about electricity, which soon became a lifelong fascination for him. And this electricity, the subject of electricity, became a lifelong fascination for him. Attraction, fascination म्हणजे attraction, lifelong, जीवनभराचं त्यांचं जे काही फॅसिनेशन, अट्रॅक्शन, आकर्षणाचा विषय त्यांचा बनून गेला. हा विषय तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी हा विषय. आज इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपण कावरे बावरे होतो बघा. इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपले फोन चार्ज होणार नाही. वी कॅनॉट रेकॉर्ड द व्हिडिओज, वी कॅनॉट डू एनिथिंग विदाउट द इलेक्ट्रिसिटी. दॅट्स वाय दिस इलेक्ट्रिसिटी वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अँड दॅट वॉज द सब्जेक्ट ऑफ मायकल फॅराडेज एक्सपेरिमेंट्स ऑल्सो. ओके, स्टडीज ऑल्सो. Let's move towards the next paragraph. Faraday was still poor at 21. फॅराडे हे 21 वर्षाचे ज्या वेळेला झाले तेव्हापर्यंत ते पुअरच होते. पुअर म्हणजे गरीब. Once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. एके दिवशी 21 वर्षाचे असताना
अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट. त्यांच्या मित्राने त्यांना एक फ्री तिकीट देऊन टाकलं. टू अ पब्लिक लेक्चर. एक पब्लिक लेक्चर होतं, म्हणजे जाहीर व्याख्यान होतं. अँड डेमॉन्स्ट्रेशन, आणि तिथे डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा होणार होतं, म्हणजे स्पष्ट करून सांगण्यात येणार होतं बाय द रिनाऊंड केमिस्ट. एक रिनाऊंड म्हणजे सुप्रसिद्ध, फेमस केमिस्ट, रसायनशास्त्रज्ञ होते हम्फ्री डेव्ही नावाचे. हम्फ्री डेव्ही नावाचा एक केमिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ होते. ते व्याख्यान द्यायला येणार होते कुठे? ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशन नावाच्या एका ठिकाणी हे हम्फ्री डेव्ही आपलं लेक्चर देण्यासाठी येणार होते. आणि तिथे काही ते मार्गदर्शनसुद्धा करणार होते, डेमॉन्स्ट्रेशन लोकांना दाखवणारसुद्धा होते काही गोष्टी. आणि त्याचं तिकीट या मायकल फॅराडेला देण्यात आलं आपल्या मित्राकडून. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज. आणि जे हम्फ्री डेव्ही होते यांचं जे काम आहे ऑन केमिकल्स, रसायन, अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग, जी काही वीज आहे, इलेक्ट्रिकल लाइटिंग म्हणजे वीज, वॉज द सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज. आणि हा विषय जो होता हम्फ्री डेव्हीचा यांचा, केमिकल रसायनं किंवा इलेक्ट्रिकल लाइटिंग, वीज वगैरे कशी निर्माण होते याबद्दलचं त्यांचं जे संशोधन होते, हा त्या काळातल्या सायंटिस्टचा, शास्त्रज्ञांचा चर्चेचा विषय झालेला होता. सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन म्हणजे चर्चेचा विषय त्या काळात झालेला होता. मग समोर काय झालं, इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा. व्हाय डू यू थिंक फॅराडेज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू डेव्हीज प्रोग्राम. डेव्हीच्या प्रोग्रामचं फ्री तिकीट याला मित्राने का दिलं असेल तुम्हाला असं वाटतं? बिकॉज द फ्रेंड मे नॉट बी इंटरेस्टेड इन द लेक्चर ॲक्च्युअली. अ लेक्चर ऑन इलेक्ट्रिसिटी अँड ऑल दॅट थिंग्स, द फ्रेंड माइट हॅव थॉट दॅट इट कुड बी व्हेरी बोरिंग, सो व्हाय शुड आय गो देअर. सो ही ऑफर्ड इट टू मायकल फॅराडे. ती फ्री तिकीट त्याला याच्यासाठी दिलं असेल, याला आवडत नसेल तो काही विषय, म्हणून याला फॅराडेला देऊन टाकला. आणि फॅराडे वॉज व्हेरी मच इंटरेस्टेड इन इलेक्ट्रिसिटी अँड ऑल दॅट थिंग्स. त्याच्या मित्राला माहीत असेल हा वाचत आहे वा, म्हणून त्याला दिलं तर चांगलं होईल असं त्याला वाटलं असेल. ओके, पुढे बघूया आपण काय घडलं होतं म्हणून. 70 years later, across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. आणि हा जो विषय हम्फ्री डेव्हीचा चर्चा केल्या जात होती, याच विषयाने 70 वर्षानंतर अटलांटिक ओशन इन द USA म्हणजे USA मध्ये, अमेरिकेमध्ये थॉमस एडिसनला याच विषयावर प्रभावित केलेलं होतं. इलेक्ट्रिसिटी या विषयाने प्रभावित केलं होतं. आणि त्यामुळे काय झालं, ही प्रोड्यूस्ड द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. आणि याच्याच साह्याने थॉमस एडिसन यांनी लाईट बल्बचा शोध लावलेला होता याच विषयाचा. म्हणजे कधीतरी एखाद्या गोष्टीची सुरुवात झाली की त्याच्यातून प्रेरणा घेऊन समोर ती गोष्ट घडत असते मित्रांनो. तसंच घडलेलं आहे बघा. आधी हम्फ्री डेव्ही यांनी इलेक्ट्रिसिटी या गोष्टीबद्दलचा विचार सुरू केला, आणि मग ती कशी हळूहळू समोर लोकांनी त्याला अजून अभ्यास करून त्याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे ते आज बघा. ओके, दॅट डे इन 1812 फॅराडे वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. 1812मध्ये फॅराडे हे त्या लेक्चरला बघण्यासाठी गेले, आणि ही वॉज स्पेलबाउंड बाय डेव्हीज लेक्चर. ही वॉज सो सरप्राइज्ड, म्हणजे स्पेलबाउंड म्हणजे इथे मंत्रमुग्ध. त्या डेव्हिसच्या लेक्चरने बिलकुल ते मंत्रमुग्ध झालेले होते. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टिरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूड. आणि विषय काय होता त्यांच्या लेक्चरचा, हम्फ्री डेव्हीच्या, मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूड. गूढ, मिस्टिरियस म्हणजे गूढ, आणि फोर्स म्हणजे ऊर्जा किंवा बल. इलेक्ट्रिक फ्लूडचं गूढ असलेलं बल हे काय आहे या विषयावर ते बोलत होते. He was so engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. मायकल फॅराडे आता त्या संधीचं सोनं करणारच होते. मिस्टिरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लूड या विषयावर भाषण सुरू होतं, आणि ते त्या विषयावर नोट्स काढत होते. म्हणजे हम्फ्री डेव्ही जे काही म्हणत होते ते त्यांना जे काही समजत होतं ते सगळं ते लिहून काढत होते आपल्या नोट्सच्या स्वरूपामध्ये स्वतःच्या. सो ही वॉज सो एनग्रॉस्ड म्हणजे गढून जाणे. ते आपल्या कामामध्ये इतके घडून गेलेले होते इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. टू अपलॉड म्हणजे टाळ्या वाजवणे, फॉरगॉट म्हणजे विसरणे. विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड म्हणजे इतर जी काही जनता होती तिथं उपलब्ध होती, जे काही लोक तिथं होते, गर्दी, त्या गर्दीसोबत त्यांनी टाळ्या वाजवणंच विसरले. वेन ही वेंट बॅक, जेव्हा ते आपल्या घरी गेले, हिज नोट्स वेअर सो कॉम्प्रिहेन्सिव्ह
दॅट ही बाउंड देम इन टू अ बुक. त्यांच्या ज्या नोट्स त्यांनी तयार केलेल्या होत्या मायकल फॅराडे यांनी त्या विषयावर हम्फ्री डेव्हीच्या यांच्या, त्या इतक्या कॉम्प्रिहेन्सिव्ह होत्या, म्हणजे इतक्या सर्वसमावेशक होत्या, दॅट ही बाउंड देम इन टू अ बुक. त्यांनी त्याचं एका पुस्तकामध्ये रूपांतर केलं. बाउंड म्हणजे त्यांचं बाइंडिंग केलं त्या नोट्सचं हस्तलिखितांचं आणि त्याचं एका पुस्तकामध्ये रूपांतर केलं. मेनिंग टू गिफ्ट इट टू डेव्ही समडे. आणि त्यांनी हा विचार केला की मी हेच जे पुस्तक आहे हे डेव्हीला, हम्फ्री डेव्ही यांना हे गिफ्ट करून टाकेल एके दिवशी. फॅराडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स. आणि त्याच दिवशी फॅराडे यांना डिसाइडेड, त्यांनी निश्चय केला, दॅट डे दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, की मी फक्त पुस्तकं विकणार नाही, हे त्यांनी त्या दिवशी ठरवलं. ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. आणि त्यांनी काय ठरवलं की मी एक महान शास्त्रज्ञ होईल, गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. आणि इतका चांगला शास्त्रज्ञ मी बनेल की मी स्वतःची पुस्तकं लिहेल, राईट हिज ओन बुक्स. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. आणि रोल मॉडेल म्हणजे आदर्श. आणि त्यांचे आदर्श कोण बनले? हम्फ्री डेव्ही. म्हणजे मी इतरांचीच पुस्तकं विकत कधीपर्यंत बसणार आहे, तर मी एके दिवशी महान शास्त्रज्ञ बनून मी स्वतःचं पुस्तक बनवून स्वतः मग ते समोर लोकांच्या समोर मांडेल, असं त्यांनी ठरवलं. आणि हम्फ्री डेव्ही यांना आपला आदर्श मानलं. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम. परंतु एक समस्या होती. ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस. काय समस्या होती? ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस. सामाजिक जी काही स्टेटस होती त्यांची, सामाजिक दर्जा त्यांचा जो होता, पुअर फॅमिलीमधून होते, पुअर व्यक्ती, बुक बाइंडिंग करणारा व्यक्ती आहे. सो धिस इज हिज सोशल स्टेटस ॲक्च्युली. हाऊ कुड ही बिकम अ ग्रेट सायंटिस्ट? या सामाजिक दर्जानुसार ते महान शास्त्रज्ञ कसे बनतील? मनी ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. यासोबतच त्यांच्याजवळ पैसा नव्हता, एज्युकेशन नव्हतं टू परस्यू सायन्स. सायन्स हा विषय, विज्ञान हा विषय शिकण्यासाठीचं जे काही शिक्षण त्यांना घ्यायचं होतं, टू परस्यू म्हणजे घेणे, टू टेक द एज्युकेशन ऑफ सायन्स. ही डिड नॉट हॅव द मनी इदर अँड ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस ऑल्सो. दिस इज द मेजर प्रॉब्लेम इन फ्रंट ऑफ हिम. सो व्हॉट डिड ही डू? काय केलं मग त्यांनी? परस्यू सायन्स. फॅराडे thought it would be wonderful if Davy became his mentor. म्हणून फॅराडेने काय केलं, काय विचार केला की किती चांगलं होईल, इट वुड बी वंडरफुल, किती चांगलं होईल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर, की जर हम्फ्री डेव्ही हे माझे गुरु झाले तर. मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक, गुरु, गाईड ज्याला म्हणतो आपण. बट डेव्ही डिड नॉट अग्री इनिशियली. आणि ते हम्फ्री डेव्ही यांच्याकडे गेले सुद्धा हा प्रस्ताव घेऊन की तुम्ही मला तुमचा शिष्य बनवून घ्या. परंतु डेव्ही डिड नॉट अग्री. डेव्ही याच्यावर इनिशियली म्हणजे सुरुवातीला, इन द बिगिनिंग ॲक्च्युली, ओके, ही डिड नॉट ॲग्री. ते सहमत झाले नाही. फॅराडे वॉज नॉट डिजेक्टेड, निराश होणे, डिसअपॉइंटेड. फॅराडे त्यावेळेला निराश झाले नाही. ही जस्ट केप्ट ट्राईंग. त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. आणि नशिबाला काहीतरी एक वेगळाच स्ट्रेंज प्लॅन, वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं मायकल फॅराडे यांच्यासाठी. डेस्टिनी म्हणजे नशीब. अ फ्यू इयर्स लेटर, काही वर्षानंतर, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन्ड इनसाइड डेव्हीज लॅब. एक मोठा केमिकल एक्सप्लोजन म्हणजे रसायनांचं मिळून एक काहीतरी मोठा स्फोट घडून आला डेव्हीच्या लॅबमध्ये, हम्फ्री डेव्ही यांच्या लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये. आणि वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड. आणि या अपघातामुळे काय घडलं, ते काही काळासाठी आंधळे झाले. ब्लाइंडेड म्हणजे तात्पुरते, टेम्पररीली म्हणजे तात्पुरते, आणि ब्लाइंडेड म्हणजे आंधळे झाले. ही नाऊ नीडेड ॲन असिस्टंट. आणि आता त्यांना एका असिस्टंटची गरज होती, मदतनीसाची गरज होती. विथ ॲन एक्सेलंट मेमरी. आणि तो कसा असला पाहिजे? ही शुड हॅव एक्सेलंट मेमरी. त्याची बुद्धिमत्ता चांगली असली पाहिजे होती. टू हेल्प हिम. त्यांच्या मदतीसाठीचा हा व्यक्ती असला पाहिजे होता. आणि त्याची मेमरी जरा कुशाग्र बुद्धीचा असलाच पाहिजे होता मदतनीस हा. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅराडे. अशा वेळेला हम्फ्री डेव्ही यांना आठवण झाली. रिमाइंडेड म्हणजे आठवण झाली कोणाची? फॅराडे यांची. अँड डिसाइडेड टू हायर हिम. म्हणून त्यांनी फॅराडेला नोकरी देण्याचं ठरवलं. ॲज इज सेक्रेटरी. त्यांचा सेक्रेटरी म्हणून, मदतनीस म्हणून त्यांना कामावर ठेवण्यासाठी त्यांनी संमती दिली. डेव्ही नेवर बिलीव्ड फॅराडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स. आणि डेव्हीने कधीच विश्वास केला नव्हता, त्यांना असा विश्वास नव्हता हम्फ्री डेव्ही यांना की फॅराडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स. फॅराडे हे कधी
सायन्समध्ये विज्ञानामध्ये काहीतरी करू शकतील असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. का म्हणून असं ती विचार करत होते? कारण त्यांची सोशल स्टेटस म्हणजे त्यांचा सामाजिक दर्जा म्हणजे जे इतके गरीब होते, अँड एज्युकेशन, आणि कोणत्याही पद्धतीचं एज्युकेशन नसताना हा व्यक्ती सायन्समध्ये काय करणार आहे. तर त्यांना एवढी काही गॅरंटी नव्हती हम्फ्री डेव्ही यांना की हा सायन्समध्ये काही करेल म्हणून. ही देअरफॉर डिसमिस्ड फॅराडेज ॲस्पिरेशन्स अँड ॲडवाइज्ड हिम टू सिक टू बुक बाइंडिंग. म्हणून त्यावेळेला ही देअरफॉर डिसमिस्ड फॅराडेज ॲस्पिरेशन, फॅराडे यांची महत्त्वाकांक्षा, ॲस्पिरेशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन ऑफ बिकमिंग अ ग्रेट सायंटिस्ट, ही डिसमिस्ड इट. त्यांनी त्यावेळेला त्याला खारीज करून टाकलं आणि त्यांनी सल्ला दिला टू स्टिक टू बुक बाइंडिंग. तू एक काम कर, तू बाकी शास्त्रज्ञ वगैरे बनणं सोड आणि चिपकून राहा. स्टिक म्हणजे चिपकून राहा. टू बुक बाइंडिंग, तुझं जे बुक बाइंडिंगचं काम जे आहे ना त्यामध्येच तू चिपकून राहा. बट फॅराडे वॉज रिलेंटलेस. परंतु फॅराडे हे ठाम होते आपल्या निर्णयांवर. ही वर्कड डे अँड नाईट. त्यांनी दिवस रात्र काम केलं. अँड लर्न्ड ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हिज एक्सपेरिमेंट्स. आणि त्यांनी डेव्हिसचे जे काही एक्सपेरिमेंट्स होते, प्रयोग होते, याबद्दल जितकी काही माहिती त्यांना शिकता येऊ शकत होती ती सगळी ते शिकले. त्यांनी जाणून घेतलं की बा हम्फ्री डेव्हीच्या या सगळ्या लेक्चर्समध्ये, या सगळ्यामध्ये काय काय आहे म्हणून ते. सून फॅराडे बिकेम इंडिस्पेन्सिबल टू डेव्ही. आणि म्हणून काय झालं, फॅराडे हा एक अविभाज्य, इंडिस्पेन्सिबल म्हणजे अत्यावश्यक, इम्पॉर्टंट झाला डेव्हीसाठी. हम्फ्री डेव्ही यांना त्या मदतीची आवश्यकता लागतच होती. इंडिस्पेन्सिबल झाला. अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. म्हणून डेव्हीने खुश होऊन आता त्यांची बढती केली आणि त्यांना प्रमोट केलं, म्हणजे समोर बढती दिली त्यांची, टू हिज लॅब असिस्टंट, त्यांचा सहकारी म्हणून, मदतनीस म्हणून त्यांची बढती केली. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. त्यांची ही पहिली स्टेप होती, पायरी होती, टू बिकम अ सायंटिफिक, टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. त्यांच्या वैज्ञानिक जो काही करिअर होतं, व्यवसाय होता, वैज्ञानिक म्हणून जे काही बनण्याचं त्यांची जी काही इच्छा होती त्याकडेचं हे पहिलं पाऊल होतं, टू बिकम अ लॅब असिस्टंट टू हम्फ्री डेव्ही. दो मच ऑफ हिज जॉब नाउ वॉज क्लिनिंग लॅब्स, ॲट लिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स. सुरुवातीला हम्फ्री डेव्ही यांनी त्यांना काय काम दिलं होतं, क्लिनिंग लॅब्स, आपली जी काही लॅब होती हम्फ्री डेव्ही यांची, ते स्वच्छ करण्याचं काम त्यांच्याकडे दिलेलं होतं. ॲटलिस्ट, परंतु यामुळे काय होत होतं, किमान ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स, डेव्हिसचे, हम्फ्री डेव्हीचे जे काही एक्सपेरिमेंट्स होते ते बघण्याची संधी मायकल फॅराडे यांना भेटलेली होती. इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅराडे. तरीसुद्धा डेव्हीला काही अपेक्षा नव्हती, होप म्हणजे अपेक्षा, की फॅराडे आपल्या जीवनामध्ये काही करेल अशी काही अपेक्षा नव्हती. देन फॅराडे गॉट अनादर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. आणि मग एके दिवशी फॅराडेला गॉट अनादर चान्स, अजून एक संधी भेटली, टू प्रूव्ह हिमसेल्फ, स्वतःला सिद्ध करणे. टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी भेटली. कशी? वन डे डेव्ही ट्राय टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट विल्यम वॉलस्टन, एक्सप्लोरिंग व्हाय when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. डेव्हीने ट्राय टू रिक्रिएट, प्रयत्न सुरू केला होता, टू रिक्रिएट, पुन्हा निर्माण करणे, अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, विद्युत चुंबक ज्याला म्हणतो आपण, विद्युत चुंबकाची जी संकल्पना होती त्या संकल्पनेवर हे काम करत होते, त्या प्रयोगावर काम करत होते, विथ फेलो केमिस्ट विल्यम वॉलस्टन. विल्यम वॉलस्टन नावाचे जे एक शास्त्रज्ञ होते त्यांच्यासोबत ते काम करत होते. एक्सप्लोरिंग, आणि त्यांचं काय एक्सप्लोर करत होते, काय समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. व्हाय वेन ॲन इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड टू अ वायर, इट कॉजेस दॅट वायर टू बिहेव लाईक अ मॅग्नेट. ज्या वेळेला एखाद्या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट हा पास केला जातो, इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट, ती एका मॅग्नेटसारखं काम करते, म्हणजे चुंबकासारखं काम करायला सुरुवात करते. Obviously, the forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. Obviously, म्हणजे वरवर पाहता ही गोष्ट अगदी बरोबर होती. The forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. की ही जी घटना आहे, इलेक्ट्रिक पास केल्यानंतर ज्यामध्ये मॅग्नेट निर्माण होत आहे, मॅग्नेटिक पॉवर निर्माण होत आहे,
ही कंटिन्युअसली जर निर्माण करायची असेल तर कसं करायचं? डेवी बिलीव्ड दॅट इफ ही कुड फाइंड आउट व्हाय इट हॅड हॅपन्ड अँड कंट्रोल्ड इट, देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. आणि याच हम्फ्री डेवींना असं वाटत होतं की जर ही कुड फाइंड आउट व्हाय इट हॅपन्ड, हे का घडतं, अँड कंट्रोल इट, आणि त्याचं नियंत्रण जर त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं, देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स, तर या फोर्सचं, बलाचं किंवा एनर्जीचं रूपांतर ते भरपूर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्समध्ये किंवा चांगल्या कामांमध्ये त्याचा वापर करू शकत होते असं त्यांना माहीत होतं. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट, परंतु त्यांना हे कळत नव्हतं की हे का होतं, त्याचं नेमकं कारण कळत नव्हतं. अँड वॉज फ्रस्ट्रेटेड म्हणजे डिसअपॉइंटेड, आणि म्हणून ते खूप चिडले, निराश झाले. ही देन टीज्ड फॅराडे, म्हणून एका दिवशी इतकं निराश होऊन असंच बसलेले असताना काहीच उत्तरं सापडत नाही आहे, म्हणून त्यांनी असंच फॅराडेला मजाक म्हणून सांगितलं, आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. त्यांनी फॅराडेला असं सहज म्हटलं की तुझं हे थोडंसं साफसफाईचं काम झालं ना लॅबचं, तर एक काम कर, हे जरा मी जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं जे काम करत आहे हे तुला जमतं का ते बघ बरं. म्हणजे चिडवत त्याला त्यांनी असं म्हटलं. आणि काय घडलं समोर ते बघा. विदिन अ फ्यू डेज फॅराडे सॉल्व्ह द प्रॉब्लेम, आणि काही दिवसातच फॅराडेने खरोखर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ही ती मशीन आहे जी चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिझम निर्माण करण्याचं काम, ती इंडक्शन मोटर कशी चालते याचं एक उदाहरण म्हणून त्यांनी ते केलेलं हे प्रोटोटाईप आहे त्यांनी सुरुवातीला तयार केलेलं. इन फॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. आणि या समोरही इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये काम करून ते फर्दर म्हणजे समोर गेले, अँड द रिझल्ट वॉज, आणि याचा परिपाक म्हणजे काय, द फर्स्ट इंडक्शन मोटर. ही इंडक्शन मोटर बनवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं, जे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, इंडक्शन मोटर जी आहे त्याच्या साह्याने बाकीचे कार्य आता सुरू आहे बघा. विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल करंट इन टू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. ज्या इंडक्शन मोटरने काय करता येऊ शकतं, इलेक्ट्रिकल करंट जर पास केला तर मेकॅनिकल मोशन तयार करता येऊ शकते. गती, मोशन म्हणजे गती, यांत्रिक गती निर्माण होऊ शकते. आज बघा आपण पंख्याला इलेक्ट्रिकल करंट देतोय, म्हणजे इलेक्ट्रिकलच्या साह्याने आपले पंखे सुरू आहेत. या पंख्यामध्ये एक मोटर आहे, त्याला इंडक्शन मोटर असं म्हणतात. तर या मोटरला जर आपल्याला चालवायचं असेल तर काहीतरी ऊर्जा देणं भाग आहे. कोणत्या ऊर्जेवर मग ते चालेल? आपण हाताने जर तो पंखा हलवला तर आपला हात दुखायला लागेल. मग अशी काहीतरी गोष्ट पाहिजे ज्याच्या साह्याने तो सतत चालत राहायला पाहिजे, ती मशीन नेहमी सतत चालली गेली पाहिजे. म्हणून त्यांनी इलेक्ट्रिकल करंट जर त्याच्यातून पास केला तर हे जे काही यंत्र आहेत ते सतत सुरू आहेत, आणि त्या सतत सुरू राहण्यामुळे त्याला गती प्राप्त होते, आणि त्याचा रिझल्ट म्हणजे आपल्याला काहीतरी त्याच्यातून साधन भेटतं. जर मग आता पंखा असेल, पंख्यामध्ये ते मोटर लावलं तर आपल्याला त्याच्यापासून हवा भेटेल. जर आपल्या पाणी खेचण्याची जी मोटर आहे याच्यामध्ये ती मोटर लावली आणि इलेक्ट्रिकल पास केली तर त्याच्या साह्याने आपल्याला पाणी भेटू शकतं, ती पाणी ओढू शकते. आपल्या विहिरीमधलं नळासाठी येणारं जे पाणी आहे ते सुद्धा आपण त्या मोठ्या टाक्यामध्ये वरती चढवू शकतो. म्हणून काय समोर बघा, आपण इथे बघूयात, द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रिव्हॉल्युशन. आणि या इंडक्शन मोटरनेच एक क्रांती घडवून आणली पूर्ण जगामध्ये. फॅन्स, एअर कंडिशनिंग, सिविंग मशीन्स, फोटोग्राफ्स, power tools, cars, and even trains and aeroplane engines grew out of this simple device which was born out of mockery directed at Faraday. आजच्या काळामधले पंखे, एअर कंडिशनर झाले, सिविंग मशीन झाल्या, आपल्या फोटोग्राफ्स काढण्याच्या मशीन्स आहेत, पॉवर टूल्स आहेत, जितके काही पॉवरवर चालणाऱ्या आजच्या गोष्टी आहेत, कार आहेत, ट्रेन आहेत, आणि एरोप्लेनचे इंजिनसुद्धा हे या साध्याशा सिम्पल डिव्हाइसने म्हणजे या इंडक्शन मोटरच्या साह्याने चालतात आउट ऑफ. आणि हे कशातून याचा जन्म झाला होता? बॉर्न आउट ऑफ मॉकरी, चेष्टा, डायरेक्टेड ॲट फॅराडे. फॅराडेकडे हम्फ्री डेवी यांनी केलेली एक चेष्टा, आणि त्याचं रूपांतर कशामध्ये घडून आलं? एक इंडक्शन मोटरमध्ये. बघा, आज एवढी मोठी रिव्होल्युशन घडून आलेली आहे सगळीकडे. फॅराडे बिकम सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. आणि या इंडक्शन मोटरच्या शोधामुळे फॅराडे रातोरात एक ओव्हरनाईट म्हणजे रातोरात सेलिब्रिटी सायंटिस्ट झाले, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले. नोबडी नाव केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस. आता त्यांच्या सामाजिक दर्जाची चिंता कोणी करत नव्हतं. फोटोमध्ये तुम्हाला मायकल फॅराडे दिसतच असतील. त्यांच्या सामाजिक दर्जाची चिंता कोणी करत नव्हतं. ऑर एज्युकेशन, किंवा त्यांचं एज्युकेशन काय आहे याची कोणी चिंता करत नव्हतं. धिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड रिव्होल्युशन. या
तरुण माणसाने रिव्होल्युशन म्हणजे क्रांती घडवून आणलेली होती. वन वुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स अचिव्हमेंट. आपल्याला आता असं वाटेल की हम्फ्री डेव्ही खूप खुश झाले असतील. वॉज हॅपी ॲट हिज प्युपिल्स म्हणजे स्टुडंटच्या कामगिरीवर हम्फ्री डेव्ही खूप खुश झाले असतील असं तुम्हाला वाटत असेल. बट इन रियालिटी, पण खरं पाहता, ही वॉज जेलस. ते त्याच्यावर खूप जळायला लागलेले होते हम्फ्री डेव्ही. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही, आणि लोकांनी तर डेव्हीला हे सांगायला सुरुवात केली होती दॅट ऑल ऑफ हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅराडे हिमसेल्फ. हम्फ्री डेव्ही यांनी लावलेल्या सगळ्या शोधांपैकी सगळ्यात मोठा शोध म्हणजे मायकल फॅराडे, असं लोक त्याला म्हणायला लागले होते. धिस मेड हिम इवन मोर जेलेस. आणि असं जेव्हा लोक म्हणायचे तर यामुळे अजून जो हम्फ्री डेव्ही होता हा अजून जळायला लागत असे मायकल फॅराडेसोबत. अँड अँग्री डेव्ही गेव फॅराडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ हिज वे. आणि म्हणून याचा बदला घेण्यासाठी किंवा आपल्या रस्त्याच्या मधून त्याला दूर करण्यासाठी हम्फ्री डेव्ही यांनी काय केलं, त्यांना एक इम्पॉसिबल टास्क दिली. मायकल फॅराडे यांना एक अशक्य अशी गोष्ट करायला सांगितली. ती होती, ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅव्हेरियन ग्लास. त्याने बॅव्हेरियन ग्लास, एक प्रकारचा हा काच आहे जो कशामध्ये वापरतात, विच वॉज यूज्ड इन द लेन्सेस इन टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स. आपल्या टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण आणि मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शी यांच्यामध्ये जो काच वापरला जातो लेन्समध्ये, तो काच म्हणजे बॅव्हेरियन ग्लास. याचा एक तुकडा हम्फ्री डेव्ही यांनी मायकल फॅराडे याला दिला. अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्यांना सांगितलं की याचं रिव्हर्स इंजिनियर म्हणजे यातले जे घटक आहेत ते काय आहेत ते शोधून काढ म्हणून. रिव्हर्स इंजिनियर म्हणजे पूर्वस्थितीमध्ये यांना आणून दाखव. आत्ता तर हा काच आहे, परंतु या काचामध्ये कोणकोणते घटक आहेत हे वेगळे करून मला पुन्हा दाखव. रिव्हर्स इंजिनियर करून दाखव. म्हणजे काच बनण्याआधी हे जसं होतं तसं करून दाखव. बॅव्हेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस अँड डेव्ही न्यू दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब फॅराडे वुड नेवर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. हे आता मुद्दामून दिलेली त्याला टास्क होती. कारण काय की बॅव्हेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. बॅव्हेरियन ग्लास जे होतं, हा जो काच बनवला जात होता, मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे निर्माण करणे, अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस म्हणजे एक ही सिक्रेट होती, कोणाला सांगितलं जात नव्हतं ती. आणि कॉम्प्लिकेटेड प्रोसेस म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया होती. अँड डेव्ही न्यू, आणि डेव्हीला माहीत होतं दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब, जे काही इक्विपमेंट म्हणजे साधनं उपलब्ध होती, अवेलेबल म्हणजे इन द लॅबमध्ये जितके काही साधनं उपलब्ध होती, फॅराडे वुड नेवर बी एबल टू अकम्प्लिश म्हणजे टू कम्प्लीट, पूर्ण करणे. फॅराडे कधीच पूर्ण करू शकणार नाही द टास्क. ही जी काही टास्क मी त्याला सांगितलेली आहे, ही जे काही काम आहे ते या साह्याने, आपल्या लॅबच्या उपकरणांच्या साह्याने तो कधीच पूर्ण करू शकणार नाही, एवढी गॅरंटी हम्फ्री डेव्ही यांना होती. धिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. आणि हा पीस ऑफ ग्लास जो होता, काचेचा तुकडा होता, एक सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट झाली होती त्यांच्या जीवनामध्ये. फॅराडे हॅड नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. फॅराडेची ॲटिट्यूड कशी होती, नेवर गिव्ह अप, कधीच सोडायचं नाही, कोणतीच गोष्ट जी काही त्याचा पिच्छा पुरवत राहायचा. परसिवरन्स हा शब्द आपण बघितलेला आहे त्या ठिकाणी. तर नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड होती, कधी कोणती गोष्ट सोडायची नाही. अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही, आणि रिस्पेक्टेड म्हणजे आदर करणे, ते डेव्हीचा, हम्फ्री डेव्ही यांचा आदरसुद्धा करत होते. सो ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट. म्हणून त्यांनी जी काही असाइनमेंट टास्क त्यांना दिली होती, काम दिलं होतं, ही ॲक्सेप्टेड, ते स्वीकारलं. डिस्पाईट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यांना माहीत होतं की हे खूप कठीण आहे. इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. हे जे काम आहे इतकं सोपं नाही आहे, हे इतक्या सहजासहजी करता येणार नाही, त्यांना माहीत होतं, तरीसुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. ही टॉइल्ड म्हणजे ही टूक हार्ड वर्क. ते दिवसरात्र मेहनत करायला लागले. फॉर 4 years, 4 वर्षापर्यंत त्यांनी मेहनत घेतली, विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. अँड डेव्हीकडून त्यांनी कोणत्याच पद्धतीची मदत यासाठी घेतली नव्हती. अँड ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. आणि जसं त्यांनी अपेक्षा केलेली होती, ॲज एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा जशी केली होती तशी, ही फेल्ड इन धिस प्रोजेक्ट ॲक्च्युली. म्हणजे अपयश त्यांना या ठिकाणी आलं होतं. फॅराडे नेवर लर्न द सिक्रेट अँड धिस रिमेंड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. फॅराडेने त्याचं सिक्रेट काय होतं ते काही त्यांना कळलं नाही. बॅव्हेरियन ग्लास कशापासून तयार होतो, त्याचे घटक काय,
हे त्यांना कळले नाही. अँड दिस रिमेंड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. आणि वैज्ञानिक म्हणून हे त्यांचं सगळ्यात पहिलं अपयश होतं. अपयश ही यशाची पायरी असं म्हणतात, ती इथे लागू पडत आहे बघा. सायंटिस्ट लोक जे काही आहे ट्रायल अँड एररवर सगळं काम चालू असतं. अपयश येतात, कोणतंही काम ते हातात घेतात आणि त्याच्यात त्यांना अपयशसुद्धा येतं. थॉमस एडिसन यांनासुद्धा बल्ब बनवताना 99दा त्यांनी तो प्रयत्न केला आणि नंतर 100व्या वेळेला त्यांना कळलं की बल्ब या पद्धतीने तयार होतो म्हणून. परंतु तरीसुद्धा त्यांनी ते काम सोडलं का? नाही. सो इन द सेम वे वी शुड ऑल्सो डू अवर थिंग्स इन द सेम वे. ॲक्च्युली या धड्यामधून आपल्याला हेच शिकायचं आहे दॅट वी शुड नॉट स्टॉप ॲट वन प्लेस. इफ यू फेल इन एनी असाइनमेंट, इन एनी टास्क, इट डज नॉट मीन दॅट एव्हरीथिंग इज एंडेड ओव्हर देअर. ओके, सगळं संपलं असं नाही आहे. सो यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम देअर वन्स अगेन विथ द एक्सपिरियन्सेस ऑफ युअर फेल्युअर ऑल्सो. जे काही फेल्युअरमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सेस अनुभव आलेले असतील त्यांच्या साह्याने तुम्हाला समोर चालणं गरजेचं असतं. ओके, सो टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सोवेनियर. आणि म्हणून टू रिमाइंड म्हणजे आठवण करून देणे, ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स, त्यांच्या या डिफिकल्ट टाईमबद्दल, ही जी काही कठीण परिस्थिती त्यांच्यासमोर उद्भवलेली होती याची एक आठवण म्हणून ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ. त्यांनी कपाटाच्या वरती एका कप्प्यावर जो काही ग्लास होता, हा सिंगल ग्लास जो होता बेवेरियन ग्लासचा, तो आठवण म्हणून तिथं समोर ठेवलेला होता ॲज अ सोवेनियर, म्हणजे ॲज अ रिमेंबरन्स. दिस वूड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. आणि इन्स्पायर म्हणजे प्रेरित करणे, आणि प्रेरणा म्हणून त्यांनी तो आपल्या समोर ठेवलेला होता की जेव्हा जेव्हा मला कठीण परिस्थिती माझ्यासमोर येईल तर मी या ग्लासकडे बघेल आणि मी बघेल की मी याच्यामध्ये अपयशी ठरलेलो होतो आणि अपयशी ठरल्यामुळे आता मी पुन्हा याच्यावर काम करेल आणि यशस्वी होईल, ही जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असे. इन 1829 डेव्ही डाईड, हम्फ्री डेव्ही यांचा मृत्यू होतो. अँड फॅराडे सक्सिडेड हिम ॲज हेड ऑफ द लॅबोरेटरी. आणि फॅराडे त्यांच्या जागी लॅबोरेटरीचे इन्चार्ज म्हणून, हेड म्हणून येतात. ही वॉज फ्री टू परस्यू वॉट एव्हर ही लाईक. आत्ता ते मालक झालेले होते त्या लॅबोरेटरीचे, म्हणून ही वॉज फ्री, ते पूर्णपणे स्वतंत्र होते टू परस्यू. त्यांना जे काही हवं, जे काही लागत होतं त्याचा पाठलाग ते करू शकत होते, शिकू शकत होते. ही मेड अनादर रिव्होल्युशनरी डिस्कव्हरी. आणि म्हणून त्यांनी समोर एक रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी शोध समोर लावला. ही नोटिस्ड, काय शोध होता? त्यांनी बघितलं दॅट इफ यू मूव्ड अ मॅग्नेट, की जर मी मॅग्नेट एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जर हलवलं, इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. तर त्याच्या मूव्हमेंटमुळे इलेक्ट्रिकल करंटसुद्धा निर्माण होऊ शकतो. प्रोड्यूस म्हणजे निर्माण करणे, हे त्यांना कळलं. दस ही कुड नाव कन्वर्ट मोशन इन टू इलेक्ट्रिसिटी. आणि या पद्धतीने ते गतीचं रूपांतर विजेमध्ये करू शकत होते, हे त्यांना कळलं. मोशन म्हणजे गती, कन्वर्ट म्हणजे रूपांतर करणे, इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुम्हाला माहीत आहे वीज, विद्युत. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि याच पद्धतीने इलेक्ट्रिकल जनरेटरचा जन्म झाला. समथिंग स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोज अँड अदर डिव्हायसेस. याच गोष्टी स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर. जी काही विद्युत निर्मिती आज केल्या जात आहे ती याच पद्धतीने केल्या जाते. आणि लाईक डायनामोजमध्ये किंवा अदर डिव्हायसेसमध्ये सुद्धा त्याचा वापर होतो. याचं साधारणचं उदाहरण आपण जर बघितलं मित्रांनो, तर आपल्या कारमध्ये जेव्हा किंवा आपली टू व्हीलर असेल तर ही चालायला लागली की याची बॅटरी ऑटोमॅटिकली चार्ज होते. म्हणजे ही जी काही गती आहे, या गतीच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी स्टोअर केली जाते कुठे? एका बॅटरीमध्ये. ठीक आहे. आणि या बॅटरीमधून मग आपल्या गाडी सुरू होण्यासाठीचं जे काही असेल गोष्ट, करंट असेल, ते निर्माण केलं जाते. लाईट सुरू होण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी ही त्या गतीमधूनच निर्माण होत आहे. हॉर्न वाजवण्यासाठी लागणारी जी काही विद्युत आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ती या बॅटरीमध्ये असते. आणि या बॅटरीला चार्ज करण्याचं काम जे आहे ती ही या गाडीची गती असते. काही काळ आपण आपली टू व्हीलर चालवली नाही किंवा तशीच पडून राहिली तर त्याची बॅटरी ऑटोमॅटिकली डाऊन होते बघा, माहीत असेल तुम्हाला. तर नेहमी तो गॅरेजवाला म्हणतो, चालत तुमची गाडी सुरू नाही आहे का, म्हणजे करंटमध्ये नाही आहे का? तर म्हणजे याचाच अर्थ काय आहे, जर ती सुरू राहिलेली असली म्हणजे चालत असली तर ऑटोमॅटिकली त्याची बॅटरी जी असते ती चार्ज होत असते. म्हणजे इलेक्ट्रिकल जनरेटर याच पद्धतीने काम करतं बघा, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज हाऊ ही क्रिएटेड दॅट इलेक्ट्रिकल जनरेटर.
रिमेंबर दॅट पीस ऑफ बॅव्हेरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट इन अ शेल्फ. तुम्हाला आठवतं ना, तो बॅव्हेरियन ग्लास जो होता तो फॅरेडे यांनी आपल्या कपाटाच्या वरती कप्प्यावर ठेवलेला होता. ही वॉज डिटरमाइंड टू कन्वर्ट द रिमाइंडर ऑफ हिज फर्स्ट मेजर फेल्युअर टू एन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रेट सक्सेस. आणि त्यांनी निश्चय केला होता त्याच वेळेला, डिटरमाइंड म्हणजे निश्चय केलेला असणे, टू कन्वर्ट म्हणजे रूपांतर करणे, द रिमाइंडर ऑफ हिज फर्स्ट मेजर फेल्युअर, आपल्या अपयशाचं सगळ्यात पहिलं जे कारण ठरलेलं होतं त्याची आठवण म्हणून त्यांनी ठेवलेली जी गोष्ट होती, इट विल बी कन्वर्टेड इन टू अन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रेट सक्सेस. ते एक दिवशी मी यश म्हणून माझ्या जीवनामध्ये एक उदाहरण म्हणून निर्माण करून दाखवेल, याचाच वापर करून. ही यूज द सेम ग्लास नाव टू शो दॅट इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेट. आणि याच ग्लासचा वापर करून त्यांनी लोकांना हे सिद्ध करून दाखवलं की मॅग्नेट म्हणजे चुंबकाच्या साथीने, म्हणजे चुंबक जर च्या प्रेझेन्सने लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू अ सिंगल वेव्ह रादर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन्स. जर आपण चुंबक एका ठिकाणी ठेवलं असेल आणि विद्युत शलाका तिथून पाठवली असेल त्याच्या बाजूने, तर विद्युताची जी रे आहे, शलाका जी आहे, ती सुद्धा इकडे तिकडे प्रसरण पावत नाही. इन ऑल डायरेक्शन्स ती स्प्रेड होत नाही, पसरत नाही, तर ती सुद्धा एकाच वेव्हमध्ये चालत असते. अ कन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन. आणि यालाच त्यांनी नाव दिलं होतं पोलरायझेशन हे नाव. He then took the age-old experiment of sprinkling iron filings on a sheet of paper near a magnet, making circular patterns. आणि नंतर त्यांनी एक एज-ओल्ड एक्सपेरिमेंट घेतला होता ज्यामध्ये स्प्रिंकलिंग ऑफ आयर्न फायलिंग्स ऑन अ शीट ऑफ पेपर, लोह किस हा कागदावरती ठेवला होता आणि त्याच्या खाली मॅग्नेट अवतीभोवती फिरवलं की सर्क्युलर पॅटर्न्स तयार होतात. हे तुम्ही तुमच्या सायन्सच्या पिरियडमध्ये सुद्धा केलेलं असेल एक्सपेरिमेंटमध्ये. He went on to prove that these patterns were not a property of the iron filings. तर ही जी काही प्रॉपर्टी आहे, ही जी गोष्ट घडते, ही त्या आयर्न फायलिंग्समध्ये लोहकिसामध्ये ते घटक आहेत म्हणून होत नाहीत. इनफॅक्ट दे वर ड्यू टू द इनविजिबल मॅग्नेटिक फील्ड्स. हे कशामुळे घडतं? ड्यू टू द इनविजिबल, अदृश्य मॅग्नेटिक चुंबकीय शक्ती आहे, दॅट फील्ड द एम्प्टी स्पेस अराउंड द मॅग्नेट. त्या मॅग्नेटच्या अवतीभोवती ही चुंबकीय अदृश्य शक्ती असते आणि त्याच्यामुळे ते पॅटर्न्स तयार होतात. ते आयरन फायलिंग्समुळे नाही. अँड हेन्स डिस्टर्ब द फायलिंग्स. आणि म्हणून ते जे काही लोह किस आहेत ते डिस्टर्ब होतं असं त्या ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवलं. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. आणि इथेच त्यांचं जे काही औपचारिक शिक्षण त्यांच्या आड. फॅरेडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स. फॅरेडेला आधुनिक गणित वगैरे काय असतं हे काही माहीत नव्हतं. म्हणून काय झालं, सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फायलिंग पॅटर्न्स विथ हिज हँड. म्हणून जो काही लोहकिसाचे पॅटर्न्स तयार होते त्याचा फक्त त्याने जो काही ड्रॉइंग्ज होते ते आपल्या हाताने स्केच केले. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. गणितीय सूत्रामध्ये त्यांना ते काही मांडता आले नाही. एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे. ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स. त्यांनी असे कितीतरी ड्रॉइंग्स तयार केले आपल्या हाताने, बट विदाऊट इक्वेशन्स. परंतु त्यामध्ये कोणतंच सूत्र ते सांगू शकत नव्हते, गणितीय सूत्र मांडू शकत नव्हते. म्हणून दे वेर नॉट ॲक्सेप्टेड. म्हणून लोकांनी ते काही ॲक्सेप्ट केले नाही. ते सगळे बरोबर होते परंतु सुद्धा ते ॲक्सेप्ट केल्या जाऊ शकत नव्हते, कारण इट हॅज टू बी प्रूव्ड सायंटिफिकली ऑल्सो. ओके, with the help of mathematical equation. So what happened after that? Fortune favored the brave Faraday once again. आणि नशिबाने पुन्हा या शूरवीराची साथ दिली, फॅरेडेची साथ दिली once again when he met James Maxwell. जेव्हा ते जेम्स मॅक्सवेलला भेटले. कोण होते जेम्स मॅक्सवेल? अ वेल्दी, श्रीमंत, एज्युकेटेड फिजिसिस्ट. ते सुद्धा एक भौतिकशास्त्राचा अभ्यास करणारे व्यक्ती होते. वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्समध्ये, गणितामध्ये निष्णात होते. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅरेडे. आणि फॅरेडेसोबत काम करण्याची त्यांनी इच्छा दर्शवली. इट वॉज मॅक्सवेल who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. आणि मॅक्सवेल यांनीच काय केलं? ट्रान्सलेटेड फॅरेडेज आयडिया, फॅरेडेजच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या एका सेट ऑफ इक्वेशन्स म्हणजे गणितीय सूत्रामध्ये मांडल्या, ज्या आजच्या काळामध्ये मॅक्सवेल्स इक्वेशन्स म्हणून प्रसिद्ध आहेत. देअर कंबाईंड वर्क हॅज हेल्प्ड अस इन मेनी वेज. या दोघांचं जे काही कंबाईंड वर्क आहे, सोबत केलेलं काम आहे, त्यांनी भरपूर आपल्याला मदत केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवरीज. आणि आजकाल जे काही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन जे काही सुरू आहे, संपर्काची साधनं आपण वापरत आहोत,
यामध्ये सुद्धा याच लोकांनी निर्माण केलेल्या ज्या काही डिस्कवरीज आहेत, शोध आहेत, त्याचा वापर केला जात आहेत. म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघत आहात, आपण सॅटेलाईटच्या साहाय्याने आपल्या घरी वेगवेगळ्या चॅनल्स बघत आहोत, फोनवर बोलत आहोत, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे या लोकांनी लावलेल्या शोधांमुळे शक्य झालेल्या आहेत मित्रांनो. समडे वी माईट इवन बी एबल टू कम्युनिकेट विथ एलियन्स. एके दिवशी आपण परग्रहमध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोलू शकतो. एलियन्स अक्रॉस डिफरंट गॅलेक्सीज विथ आकाशगंगांमध्ये सुद्धा जे राहतात त्यांच्यासोबतही आपण बोलू शकतो युझिंग द प्रॉडक्ट्स ऑफ दिस डिस्कवरीज. या लोकांनी लावलेल्या शोधांच्या साहाय्याने आपण इतर आकाशगंगांमध्ये राहणारे जे लोक आहेत, परग्रहावर राहणारे जे लोक आहेत यांच्यासोबतही एके दिवशी बोलू शकू असा विश्वास इथे लेखकाला वाटतो. फॅराडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. फॅराडेचं जीवन हे डिफिकल्टीजने सुरुवात झाली त्याची. सगळ्या हालअपेष्टा सहन करत होते. बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट ईच डिफिकल्टी विथ परसिव्हरन्स अँड कन्व्हिक्शन. परंतु प्रत्येक जी काही त्यांच्यासमोर आलेली समस्या होती त्यांनी कशी चिकाटीने त्याला तोंड दिलं अँड कन्व्हिक्शन आपल्या सद्विवेक बुद्धीने त्याच्यावर मात केली. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप काही अशा अशक्यप्राय गोष्टी करायला सांगण्यात आल्या, विच ही अंडरटूक ॲज चॅलेंजेस. त्या आपल्या आव्हानं म्हणून त्यांनी स्वीकारली अँड अपॉर्च्युनिटीज, आणि याच आव्हानांचं त्यांनी संधीमध्ये रूपांतर केलं. ही इपिटोमायझेस वॉट द वॉल्ट डिझनी कॅरेक्टर पिनोशिओ सेड. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये पिनोशिओ, वॉल्ट डिझनी नावाचं एक कॅरेक्टर आहे, पिनोशिओ नावाचं कार्टूनचं कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरने असं म्हटलेलं होतं, जे काही वाक्य आहे ते वाक्य आपलं इपोटोमाइज केलं, म्हणजे उदाहरण म्हणून आपल्यासमोर सेट केलेलं आहे की वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. ते कॅरेक्टर काय म्हणतं पिनोशिओ वॉल्ट डिझनीचं, की जेव्हा तुम्ही ताऱ्याची इच्छा ठेवता त्याला हे मॅटर करत नाही की तुम्ही कोण आहात. म्हणजे जर तुम्हाला तारा हवा असेल, की माझी इच्छा झाली की मला तो तारा पाहिजे, त्या ताऱ्याची इच्छा जर मी केली तर हे मॅटर करत नाही की तुम्ही कोण आहात. व्हॉट इज नीडेड, यू नीड टू हॅव ओनली अ विश. तुम्हाला फक्त इच्छा करणं आवश्यक आहे. एकदा की तुम्ही इच्छा व्यक्त केली की मला हे हवं आहे, त्यानुसार ते काम करायला तुम्ही सुरू करतात आणि ते तुम्हाला भेटतं. आपण इच्छाच केली नाही, सुरुवातच केली नाही, तर आपल्याला ते कसं भेटणार आहे. मायकल फॅराडे यांनी सुद्धा इच्छा केली की मी आय वोंट बी अ बुक सेलर ओनली, आय विल बिकम अ ग्रेट सायंटिस्ट वन डे, आय विल राईट माय ओन बुक्स अँड आय विल बिकम अ ग्रेट सायंटिस्ट इन माय लाईफ. अँड ही प्रूव्ह दॅट whatever the difficulties that came in his way, he converted them into challenges, in opportunities, okay, and he took the advantage of that. So in the same way, what we are learning here in this lesson, that in the same way, whatever the difficulties we are going to face in our life, you should also convert them into challenges. Accept the challenges in your life and prove that you can also do it. Okay, now we have the challenge in front of us to study in this way also. So you have to prove that we can study in this situation also. Whatever the pandemic we are facing right now, we are going to learn in that also. If you have the passion to learn, then nobody could stop you. So you are learning in right now in the 9th standard. So you have to reach a very far place actually right now. Okay, so you should first of all decide to become something. काहीतरी बनण्याची इच्छा आधी आपल्याला बाळगणं आवश्यक आहे. आफ्टर दॅट ओनली यू कॅन कम्प्लीट इट. आपण जर काही इच्छाच केली नाही तर कुठे पोचणार आहोत आपण. सो दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस लेसन. ह्या गोष्टी आपण इथे या लेसनमध्ये शिकत आहोत. हा लेसन कुठून घेतलेला आहे तर फ्रॉम द इंट्रोडक्शन टू रिइग्नायटेड या पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून घेतलेला आहे, जे लिहिलेलं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आणि श्रीजन पाल सिंग या 2 लेखकांनी लिहिलेलं हे इंट्रोडक्शन आहे बघा मित्रांनो. ओके, आय होप यू अंडरस्टूड द लेसन. लेसन तुम्हाला समजलेलंच असेल. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. धडा समजला असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि अजून नवीन धडे, अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास शिकण्यासाठी इंग्लिश फ्लुएंट चॅनल नेहमी सतत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल यूट्यूबवर की माझा नवीन व्हिडिओ आलेला आहे. म्हणून तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करणं आवश्यक आहे. तर इथे आपण थांबूया. आजच्यासाठी इतकं पुरे.
इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघितल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आपण इथे थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.